लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आता नवीन नावाची नोंद झाली आहे। तृप्ती धोडमिसे यांची बदली होत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांच्या जागी विशाल नरवाडे हे सांगली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत। विशाल नरवाडे हे 2020 बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यांचा कामाचा व्यासंग आणि अनुभव पाहता सांगली जिल्ह्यातील त्यांची नियुक्ती ही महत्त्वाची मानली जाते। यापूर्वी धुळे जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली आणि याच कामगिरीबद्दल त्यांना मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्याचे सर्वोत्तम CEO हा मानाचा सन्मान दिला। विशाल नरवाडे यांनी नाशिकमधील कळवण येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलं। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील त्यांच्या आधीच्या नियुक्त्या सहाय्यक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार शिराळा, उपविभागीय अधिकारी खानापूर या जबाबदाऱ्यांमधून त्यांनी प्रशासनाचा समृद्ध असा अनुभव घेतलाय। याशिवाय विटा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक म्हणून तसेच केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केलंय। आता पुन्हा सांगलीच्या विकास वाटचालीत त्यांच्या नेतृत्वाचा कसा प्रभाव दिसेल याकडे सर्वांचं लक्ष लागले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।